24 सप्टेंबर रोजी मनीषा सराटे नावाच्या एका तरुणीचा फोटो तिच्या बहिणीच्या व्हॉट्सअपवर आला, ज्यात ती मृत अवस्थेत दिसत होती. हा फोटो पाहून घरातले सगळेच घाबरले, कारण गेल्या 3 महिन्यापासून मनीषा बेपत्ता होती. तिचं कुटुंबीय तिला शोधत होतं आणि मग हा धक्कादायक फोटो मिळाल्यानंतर कुटुंबाने विक्रोळी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी तात्काळ पथक तयार करून तपास सुरू केला आणि तपासादरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली. ज्याच्या बहिणीला मृत्यू झाल्याची बातमी फोनवर आली होती, ती मनीषा प्रत्यक्षात जिवंत होती आणि ती एका तरुणासोबत राहत होती. खूप प्रयत्नानंतर पोलिसांनी या दोघांना अटक केली. सध्या तपास सुरू आहे की मनीषानं स्वतःच्याच मृत्यूची बातमी का पसरवली आणि हा फोटो तिच्या बहिणीला कसा आणि कोणी पाठवला. या सगळ्या प्रकरणाची तपासणी पूर्ण झाल्यानंतरच मनीषाला तिच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात येईल. तरुणाबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही आहे.